मित्रांनो, पुण्यामध्ये रात्री अपरात्री बाहेर फिरत असताना अचानक होळकर ब्रिज हे नाव ऐकून तुमच्या काळजात धडकी भरते का? नाही, याविषयी मला प्रत्यक्ष अनुभव नाही, त्यामुळे यावर माझा विश्वास नाही. पण आमच्या पुण्यातल्या काही मित्रांनी होळकर ब्रिजचे काही किस्से आम्हाला सांगितले. नमस्कार, मी समीर खांडेकर. सुरू करतोय आसोवाच्या बोललंच पाहिजेचा नवा कोरा भाग. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे होळकर ब्रिज विषयीचा. मी आज कुठलंही न्यूज रिपोर्टिंग करणार नाही किंवा कुठलेही पुरावे देणार नाही. मी आज त्या गोष्टींबद्दल बोलणार आहे ज्या गोष्टी गेली अनेक वर्ष पुण्याच्या हवेत फिरतायत. म्हणून तुम्ही जेव्हा पुढल्या वेळी येरवडा किंवा खडकीवरनं जाल, तुम्हाला या गोष्टी आठवतील आणि तुमच्या गाडीचा वेग आपोआप फास्ट होईल. तर सर्वात आधी आपण त्या पुलाच्या वातावरणाविषयी जाणून घेऊया. हा पूल दिसायला अगदी शांत, ब्रिटिशकालीन दगडी बांधकामाचा, पण या पुलाच्या बाजूला असलेलं जुनं लष्करी कब्रस्तान ह्या संपूर्ण परिसराचा गेमच बदलून टाकतो. तिकडे असलेल्या शेकडो थडग्यांमध्ये नेमकं काय दबलेलं आहे कोणालाच माहीत नाही. सगळ्यात पहिला किस्सा अंगावर सरसरून काटा आणणारा, लाल भडक डोळ्यांच्या बाईचा. तुम्ही कल्पना करा, तुम्ही होळकर पुलावरून एकटेच बाईकवरून जाते आणि रात्रीचे 2 वाजलेत आणि अचानक तुम्हाला समोर एक पांढऱ्या कपड्यातली कोणीतरी बाई दिसते, जी तुमच्याकडे मदत मागते. तुम्ही त्या बाईच्या जवळ जाता आणि तुम्हाला अचानक कळतं की त्या बाईचे पाय जमिनीला लागूनच नाही, ते पाय हवेत आहेत, ते तरंगत आहेत. आणि तुम्हाला अचानक कळतं की ती बाई मान वर करते आणि आपल्याला दिसतं तर काय, त्या बाईचे लाल भडक डोळे जे माणसाचे असू शकत नाही. तिकडून तुम्ही अचानक पळ काढण्याचा प्रयत्न करता, तुम्ही गाडी फास्ट काढण्याचा प्रयत्न करता, पण तुम्हाला गाडी अचानक स्लो वाटायला लागते. कोणीतरी मागे बसला तर भास होतो, तुम्हाला गाडी अचानक जड वाटायला लागते. हे खूप फिल्मी वाटते, पण ज्याच्यावर हा प्रसंग ओढावलाय तोच खरा अनुभव सांगू शकतो. आम्ही ऐकलेला दुसरा प्रकार आणखीनच विचित्र आहे. होळकर पुलावर म्हणे 4 चाकी गाड्यांच्या छतावर टक 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 असा आवाज होतो. बऱ्याच ड्रायव्हर्सनी गाडी थांबवून छत पाहण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांना छतावर चिखलाचे हात उमटलेले दिसले, जणू काही त्यांच्याबरोबर कोणीतरी छतावर लटकून प्रवास करत होते. हे खरं खोटं माहीत नाही, पण हा किस्सा पुन्हा एकदा त्या पुण्याच्या होळकर पुलाच्या आसपासच्या परिसरात अनेक वर्ष हवेसारखा फिरतो आणि यात भर घालतो तो अदृश्य रायडरचा किस्सा. आणि हा किस्सा पुण्यातल्या IT मधल्या मुलांनी रंगवून सांगितलं. त्यांच्या बाजूने एक बाईक भरधाव वेगाने निघून जाते, पण त्या बाईकवर कोणीच नसतं आणि पुढे जाऊन ती बाईक धुरासारखी अचानक गायब होते. यात किती खरं आहे खोटं आहे त्या मुलांनाच नाही, पण या गोष्टींना आपण काय नाव द्यायचं? बऱ्याचदा असंही वाटतं की सगळे मनाचे खेळ असावेत आणि असतीलही, पण एकाच वेळी असंख्य मुलांना सारखेच अनुभव कसे काय येऊ शकतात? बरं, त्या कब्रस्तानाबद्दलच्या किस्स्याबद्दल बोलायलाच नको. ते नीटच्या विद्यार्थ्यांचं प्रकरण आजही पुण्यात चर्चेत आहे. तिथे म्हणे त्या कब्रस्तानात काही मुलं चॅलेंज म्हणून गेली आणि त्यातला एक मुलगा तिकडे इतका घाबरला की तो म्हणे स्वतःशीच बोलायला लागला, तिकडे कोणीतरी आहे, कोणीतरी मला हाक मारतंय, कोणीतरी मला बोलवतंय, तिकडे मला पुन्हा जायचंय. सगळा काय प्रकार आहे? तिथे अशी कोणती ऊर्जा आहे जी आपल्याला समजत नाही? आणि हे सगळे काय किस्से आहेत? मग ते मुंडकं कापलेल्या सैनिकाचा किस्सा असेल किंवा रात्रीचा उशिरा रडण्याचा येणारा आवाजांचा किस्सा असेल, तुम्ही हे सगळे किस्से ऐकलेत का? तुम्हाला हा अनुभव आलाय? आता हा सगळा परिसर लष्करी असल्यामुळे तिकडे एक प्रकारची शिस्त आहे, एक शांतता आहे, पण त्या शांततेमध्ये एक वेगळीच भीती दडली आहे. मित्रांनो, असे असंख्य किस्से तुम्ही ऐकले असतील. मी किंवा आपला आसोवा अशा कुठल्याही किस्स्यांचं समर्थन करत नाही किंवा आम्ही असं प्रत्यक्ष अनुभवलेलं असंही आम्ही सांगत नाही. आणि विज्ञान या गोष्टींना मानत नाही. विज्ञान म्हणतं की हे सगळे प्रकाशाचे खेळ आहेत किंवा मनाचे भ्रम आहेत. पण तरीही वर्षानुवर्ष हे असे भूताचे किस्से, हे असे अनुभव हे का सांगितले जातात? त्या कापूस कोंड्याच्या गोष्टीसारखं गोष्टीला गोष्ट, शब्दाला शब्द लागून ह्या गोष्टी रचल्या जातात का काहींना खरंच असा काहीसा प्रत्यक्ष अनुभव येतो? पण काय गंमत आहे बघा ना. म्हणजे पुण्यातला हा एक पूल जिकडे गेली अनेक वर्ष भूत, पिशाच, आत्मा असे असंख्य भयावह विचार हवेत फक्त वाहत आहेत, आणि दुसरीकडे पुण्यातला दुसरा एक पूल जिथे एक निष्पाप जीव, एक थोर विचार मारला गेला, आणि हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. असो, आजचा हा भाग इकडेच थांबवतोय. तुम्हाला हा भाग कसा वाटला आम्हाला आवर्जून कमेंट करून सांगा, आणि शुभेच्छा म्हणून, प्रेम म्हणून, शाबासकी म्हणून आवर्जून आसोवाला सबस्क्राईब करा आणि बघत राहा आसोवा, म्हणजेच आपली सोशल वाहिनी. धन्यवाद. आपली सोशल वाहिनी.